रसिको नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोष्ट जुनी पण अर्थ नवा या कथा मालिकेतील आजची ही पुढची गोष्ट. थेट गोष्टीला सुरुवात करते आणि मग मला काय म्हणायचंय हे नंतर सांगते. एका नगरीमध्ये एक चोर राहत असतो. तुम्ही म्हणाल चोर? हो, चोरच राहत असतो, कारण छोट्या मोठ्या चोऱ्या करायच्या आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा हे त्याचं काम सुरू असतं. चोर असला तरी सुद्धा त्याच्या मनात एक माणूस दडलेला असतो आणि जो माणूस त्याला सतत सांगत असतो की चोरी करणं चुकीचं आहे. पण बरेच प्रयत्न करूनही त्याचं अल्प शिक्षण, त्याचं दिसणं, कुरूप दिसणं आणि एकंदरीत त्याचा इतर कुठल्याच गोष्टीत वकूफ नसल्या कारणाने चोरी करणं हा एक सोपा मार्ग त्याला नेहमी वाटायचा आणि तो छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. एक दिवस गावामध्ये जत्रा भरलेली असते आणि आता जत्रा म्हणजे यांची पण जत्राच ना, की छानपैकी ह्याच्यावर हात मार, हे चोर, हे उचल, हे सगळं करणं फार सोपं जातं गर्दीमध्ये. तसा त्याची ती शोधक नजर त्या जत्रेत फिरत असताना एके ठिकाणी त्याला खूप गर्दी दिसली. त्याचा मनात विचार आला, वाह, एकाच ठिकाणी ही 100 माणसं आहेत, सहज एक फेरफटका मारला तर अगदी आठवड्याची सोय होईल. म्हणून तो तिथे गेला आणि पाहतो तर समोर एका कीर्तनकाराचं कीर्तन सुरू असतं. मी जसं मगाशी म्हटलं तसं की चोर असला तरी त्याच्या आत एक माणूस दडलेला होता. त्या माणसाला ते कीर्तन भावलं. आपण चोरी करण्यासाठी आलोय किंवा इथून काहीतरी उचलेगिरी करण्यासाठी आलोय हे तो विसरला आणि त्या कीर्तनामध्ये इतका तल्लीन होऊन गेला. तास 2 तास तो रंगला त्यामध्ये. सगळं संपल्यानंतर, कीर्तन संपल्यानंतर जेव्हा सगळी माणसं पांगू लागली तेव्हा तो शेवटी थांबला. त्या कीर्तनकाराच्या पायावर पडला, नमस्कार केला त्यांना आणि म्हणाला, महाराज. ते महाराज म्हणाले, काही सांगू नकोस, मला कळलंय तुझ्या मनाची तळमळ, तू चोर आहेस ना. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, तुम्हाला कसं कळलं? अरे, आम्हाला ना हल्ली फेस रिडिंग ज्याला म्हणतात किंवा चेहरा वाचणं जमतंय. एकंदरीत तुझी सुरुवातीची अस्वस्थता आणि नंतर तू झालेला शांत आणि आता तू माझ्याकडे आलायस. सांग बरं, काय मार्गदर्शन हवंय तुला? तो म्हणतो, काही नको हो, मला यातून बाहेर पडायचंय. ठीक आहे म्हणे, बाहेर पडणं फार सोपं आहे, चोरी करणं सोडून दे. हे पहा म्हणे बुवा, पिढीजात धंदा चालू आहे, इतरत्र कुठेही काम मिळत नाहीये. चोरी करणं त्या मानाने सोपं आहे, तेवढं सोडून बोला. ठीक आहे म्हणाले. शेवटी सत्पुरुष हे आपल्या शरणागत आलेल्या व्यक्तीला सुधारल्याशिवाय राहतच नाही. तो म्हणाले, एकच काम कर, फक्त आजपासून नव्हे आत्तापासून खरं बोलायला शिक किंवा खरं बोलणं सुरू कर, बाकी काहीच करू नको. तो म्हणाला, एवढीशीच गोष्ट? हो म्हणे, तुझा उद्धार होईल, तुला मोक्ष मिळेल, सगळं काही छान होईल. जा, आज नव्हे आत्तापासून खरं बोलायचं. तो बुवाला नमस्कार करतो, मनाशी ठरवतो की आजपासून आपण खरं बोलायचंय आणि घरी म्हणजे परतीला निघतो. तरी सुद्धा आजची चोरी झालेली नसते, आज घरी काहीतरी घेऊन जायचंय. म्हणून रात्रीच्या वेळेला तो नगरीत फिरायला लागतो, कारण बुवानी काय सांगितलंय, चोरी कर पण खरं बोल. म्हणून तो फिरतो आणि योगायोगाने तो ज्या ठिकाणी फिरत असतो त्याच ठिकाणी त्या नगरीचा राजा वेषांतर करून राज्याची पाहणी करण्यासाठी आलेला असतो. एका नाक्यावर दोघांची समोरासमोर भेट होते आणि राजा, जो वेषांतर करून आलेला असतो, तो याला विचारतो, काय रे, कोण आहेस तू? हा खरं म्हणतो, मी चोर आहे. राजाला हसायला येतं. अरे, असं चोर आहे असं कोणी स्वतः म्हणतं का? नाही नाही म्हणे, मी चोरच आहे. मला एका बुवाने सांगितलंय आत्तापासून खरं बोलायचं, मी चोरच आहे. राजाला पुन्हा गंमत वाटते. तो चोर राजाला विचारतो, तू कोण आहेस? तो म्हणे, मी पण चोर आहे. ते इतक्या जोरात एकमेकांच्या हातावर टाळी देतात, म्हणतात, वाह, काय गट्टी जमली आपली, चल आपण आज छानपैकी चोरी करू. राजा त्याची गंमत करण्यासाठी म्हणतो की एक काम करूया, आपण ना राजाच्या तिजोरीलाच आज लुटूया. हा घाबरतो. अरे, एवढ्या मोठ्या चोऱ्या मी कधी केल्या नाहीत, कोणाच तरी पाकिट मार, कोणाचं तरी काहीतरी उचल, कुठेतरी काही तर. बापरे, राजाच्या दरबाराच्या थेट गोष्टी करतोयस तू. तो म्हणाला, काही काळजी करू नकोस. राजा किती त्याला गुंगवत होता सगळ्या गप्पांमध्ये. तो म्हणाला, अरे, मी राजाच्याच दरबारात सेवक म्हणून आहे, मला सगळ्यात चोरवाटा माहितीये, तिजोरीपर्यंत कसं जायचं, तिजोरी कशी उघडायची, सगळं माहिती मला, चल सोबत. हो नाही करत हा तयार होतो आणि तिजोरीपर्यंत जाऊन पोहोचतो. तिजोरी उघडली जाते. राजा मुद्दाम म्हणतो, मी बाहेर थांबतो, पहारा द्यायला कोणी येत नाही ना बघायला, तू आज जा आणि चोरी करून ये. हा आज जातो. पाहतो तू इतकं सोनं, इतकी चांदी, इतके हिरे, मौल्यवान. आता राजाची तिजोरी होती, मी आणखी काय वर्णन करावं. पण कोपऱ्यात त्याला एक छोटीशी पेटी दिसते.
तो विचार करतो की ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा त्या पेटीत ठेवलेलं जास्त मौल्यवान असेल, म्हणून तो ती पेटी उघडतो, हातात घेऊन उघडतो, तर आतमध्ये 3 अतिशय मौल्यवान हिरे असतात. हा विचार करतो की आपण दोघेच जण आहोत, जे काही चोरायचंय ते अर्ध अर्ध वाटून घ्यायचंय. 3 हिरे जर घेतले तर एक मला एक त्याला, एक हिरा कसा वाटायचा, त्यापेक्षा एक इथेच ठेवून देऊया, 2 हिरे घेऊया, एक त्याला एक मला, बस झालं पोटापुरतं. म्हणून तो 2 हिरे घेतो, एक हिरा त्या पेटीत ठेवतो, तिजोरी बंद करतो, बाहेर येतो, एक राजाच्या हातात देतो, एक स्वतःकडे ठेवतो आणि दोघे आपापल्या मार्गाने निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाच्या त्या राजवाड्यामध्ये पूर्णपणे हाहाकार होतो की तिजोरी लुटली गेली. आता हायर अथॉरिटीची तिजोरी लुटली गेली म्हणजे सगळीच यंत्रणा कामाला लागली आणि अगदी 2 तासातच त्या चोराला धरून राजासमोर उभं करण्यात आलं. आता राजाचा वेश पूर्णपणे पालटला होता, त्यामुळे या चोराला काही ते ओळखायला येणार की का माझ्या सोबत चोरी करणारी व्यक्ती ही समोरचीच आहे. त्यामुळे प्रधानाने विचारपूस करायला सुरुवात केली. काय रे, तू चोरी केलीस का? तो मान खाली घालून म्हणाला, हो मी चोरी केली. कशी केलीस चोरी? तर म्हणे, काल आम्ही 2 जण होतो, तो एक जो दुसरा चोर मला अचानक जो भेटला होता त्याने मला इथपर्यंत आणलं, तो बाहेर थांबला होता, मी आत गेलो, सगळं ते तिजोरी उघडल्यानंतर लक्षात आले की एका पेटीमध्ये काहीतरी ठेवलंय छोट्याशा, मला वाटलं तेच सगळ्यात जास्त मौल्यवान असेल, म्हणून ती पेटी उघडली, आतमध्ये हिरे होते, त्यातला एक मी घेतला, एक त्या चोराला दिला आणि आम्ही चोरी केली, त्यातला हा बघा, हा एक हिरा. तर प्रधान म्हणतो, खोटं बोलतोयस तू, तुमची गँग असणार आहे, 3 हिरे चोरीला गेलेले, तर तू 2 हिरे म्हणतोयस. आणि हा वारंवार ठाम होता ह्याच गोष्टीवर की नाही, मी 2च हिरे चोरले, एक हिरा हा माझ्या जवळ जो आहे तो, आणि दुसरा हिरा मी त्या चोराला दिलाय जो माझ्या सोबत होता तो, मी तिसरा हिरा चोरलेलाच नाही. प्रधानाला प्रचंड राग येतो आणि प्रधान म्हणतो की याला आत्ताच्या आत्ता फाशीची शिक्षा आपण देऊयात, फासावर चढवूयात, कारण हा खोटं बोलतोय, तिजोरीतून 3 हिरे चोरीला गेलेले आहेत. सगळा प्रकार राजाच्या लक्षात येतो. राजा त्या ठिकाणी हस्तक्षेप करतो आणि म्हणतो, थांबा, चोरी त्यांनी जरी केलेली असली तरी फाशीची शिक्षा आता प्रधानाला होणार आहे. प्रधान एकदम आश्चर्यचकित म्हणे, महाराज काय म्हणताय हे? अहो हा चोर आहे, याने चोरी मान्य केलेली आहे, एक हिरा याच्या जवळ सापडलाय आणि हा खोटं सांगतोय की मी फक्त 2च हिरे चोरले म्हणून. त्यावेळेला महाराज म्हणतात की तो अगदी खरं बोलतोय, त्याने 2च हिरे चोरलेत, एक हिरा त्याच्याकडे आहे आणि तो जे सांगतोय की दुसरा हिरा माझ्या मित्राकडे किंवा तो जो चोर होता त्याच्याकडे आहे, तो चोर दुसरा कोणीही नव्हता, तो मी स्वतः होतो, हा बघतो दुसरा हिरा. याच्यावरून एक गोष्ट राजाच्या लक्षात आली की तिसरा हिरा नक्कीच प्रधानाने स्वतःकडे ठेवलेला होता. राज्याची तिजोरी ज्याच्या हातात होती किंवा राजाने ज्यावर विश्वास टाकलेला होता, त्या प्रधानाने एका हिऱ्याच्या लालसेपायी खोटं बोलावं आणि संपूर्ण राज्याची सुरक्षितता धोक्यात आणावी, हे राजाला काही पटलेलं नव्हतं. पण स्वतः चोर असताना ज्याने आतून बदलायचं ठरवलंय, तो चोर मात्र इतक्या प्रामाणिकपणे, एकनिष्ठपणे खऱ्यावरच ठाम होता की मी 2च हिरे चोरलेले, हे राजाला भावलं. त्यामुळे प्रधानाला शिक्षा केली गेली आणि या चोरासमोर पर्याय ठेवला गेला की आजपासून या राज्याचा प्रधान तू होशील का? हा पर्याय ऐकल्याबरोबर तो चोर पुन्हा राजाच्या पायावर कोसळला, जणू त्याला नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज मला माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. पण माझ्या मनात असा एक विचार येतोय की त्या भुवाने मला सांगितलं की खरं बोल, आणि मी एकदाच खरं बोललो, अगदी मनापासून खरं बोललो, तर ह्या राज्याचं प्रधानपद मला मिळतंय. मी जर आयुष्यभर यापुढे खरं आणि खरंच बोलत गेलो तर मला नक्कीच मोक्ष मिळेल, माझा नक्कीच उद्धार होईल, तो नक्कीच माझ्यासोबत असेल. सगळ्यांना ही गोष्ट पटली, सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं. मंडळी, गोष्ट इथे संपते, पण जेव्हा कधी कळत नकळतपणे आपण खोटं बोलून जातो, कधी कधी आपल्यालाही कळत नाही की आपण खोटं बोललोय, ते कुठेतरी रजिस्टर्ड होत जातं आपल्या अकाउंटला, आणि मग हे पारडं जड होतं आणि हे हलकं होतं, आणि मग ते कुठेतरी रिफंड होतं आपल्याला. त्यामुळे प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. त्या वैखरीवर नेहमी सत्यच वसू देत, म्हणजे सरस्वतीचा अधिष्ठान ज्या जिभेवर आहे तिला सुद्धा सत्यतेचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला उद्धाराचा मार्ग, मोक्षाचा मार्ग सहज, सुकर आणि सुखकर होईल. पुन्हा एकदा नवीन विचारांसहित लवकरच भेटीन. तुर्तास धन्यवाद.